जावयाला नारायण रूप मानले आहे. म्हणून मुलीच्या आई वडिलांना जावई नारायण रूप असतो. या नारायणाची पूजा करण्यासाठी, जावयाचे लाड करण्यासाठी हा विशेष महिना. या महिन्यात निष्काम कर्म करावे, इच्छा मनात ठेवून कोणतेही काम करू नये असे शास्त्र सांगते. तसेच या महिन्यात कोणत्याही व्रताचा आरंभ किंवा उद्यापन करू नये, कारण हा मधमास आहे. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते. एकदा काय झालं, विष्णूंना नारद म्हणाले की दरवर्षी 12च महिने असतात, मग 3 वर्षांनी हा अधिक महिना कसा येतो ते विस्तार करून सांगा. तेव्हा विष्णू म्हणाले की विश्वाचे कल्याण किंवा अकल्याण हे सत्कर्म आणि दुष्कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असते. 12ही महिन्यांची तक्रार होती की दुष्कृत्याचे प्रमाण फार वाढले. ते पाप आम्हाला सहन होत नाही, त्या पापाचे ओझे 12ही महिन्यात मावेल. तेव्हा प्रत्येक महिन्याने आपल्या पोटातला पापाचा 3रा हिस्सा बाहेर काढला आणि आपला पापभार कमी केला. मग 13वा अधिक मास उत्पन्न झाला. तो पापमय आणि गलेलठ्ठ असल्यामुळं त्याला लौंग मास असेही म्हणतात. अगो बाई, असं आहे का? पण या महिन्यात करतात तरी काय? नित्य नारसे अपुपांचे वायन देती, किती द्विजा संत पण करीती, किती तीर्थाटन जाती दाने देती, पुरुषोत्तम महिमा गाती, सारांश पुण्य कर्माने जन अनुसरती, सन्मार्गा जाऊन रमती, परिजय द्रव्यहीन सुमती, त्यांनी न करावी खंती, त्याकरिता उत्तम रीती कळावी, अतिसोयीस्कर दिन जनाला, पुरुषोत्तम व्रत करण्याला. कलिमल हरी भव तरण्याला, कलिमल हरी भव तरण्याला. या महिन्यात जाळीदार पदार्थांचे वाण देतात. पण अनर्शाचे वाण अशासाठी देतात की हे तळताना त्याच्या जाळीतून मनीचे किंतु परंतु व आपले शरीरभूत गळून पडावे आणि निर्भर राहिलेला पदार्थ म्हणजे अपूर नारायणास अर्पण करावा. यावरून मला एक कथा आठवली बरं का. सांग की पटकन, आवडेल सगळ्यांना. सांगते ना. प्राचीन काळात सुशर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. अतिशय ज्ञानशूर, हरिभक्त व धर्मपरांगत अशी त्याची ख्याती होती. कथा, पुराणे, नीती, न्याय, विप्रसेवा हा त्याचा छंद होता. त्याची पत्नी सृष्टीमती खूप सुंदर व पतिव्रता होती. ती नित्य पतिसेवेत रत असायची. अशाच धुंदुरमासाचे आगमन झाले. उभयता यथासांग व्रताचे आचरण करीत होते व त्याच पर्वकाळी अंगिरा ऋषींचे आगमन झाले. थोर तपस्वी अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या येण्याने राजाला खूप आनंद झाला. राजाने त्यांना स्वतःच्या आसनावर बसून त्यांची यथासांग पूजा केली व नंतर राजाने ऋषींना वस्त्र, अलंकार व सुग्रास भोजन दिले. उभयता व्यता चित्ता, उभयता व्यता चित्ता असा आशीर्वाद देऊन ऋषी राजाला म्हणाले की राजा, मी प्रसन्न झालो आहे. तुझ्यासारखा शूर, दानवीर, धर्मात्मा दुसरा नाही अशी स्तुती पण केली. मग राजाने ऋषींना अपूप वायन दिले. पण हे सगळं राजाने का केलं हे माहीत आहे का? राजाने ऋषींना ते अनारसे वाण म्हणून दिले ना, ते साधे नव्हते बरं का. म्हणजे नक्की होते तरी कसे? म्हणजे गणित श्री हरी नाम तांदूळ घ्यावे,
त्रिपू कष्ट जाळावे, मन प्रज्वलित जाळ लावूनी, घनितळा मग हे नारसे, हृदयाच्या ताटी भरावे, खुसखुशीत खरपूस ऐसे रुचकर नामी, अर्पावे प्रभूचे चरणी. अगोबाई असे असतात का अनारसे? हो ना, म्हणून तर अनारशांना अनन्यसाधारण महत्व आहे. मागच्या वेळी माझे अनारसे फसले ग. आणि माझे हसले. रुसले. त्याचं काय आहे, राजासारखे अनारसे केले नाहीत ना तुम्ही, म्हणून हसले, फसले आणि जावई रुसले. असे हे जावयाचे म्हणजे नारायणाचे महत्व आहे. चांगला जावई मिळणे हा पण एक दैवयोग आहे बरं का. तसा योग पत्रिकेत असावा लागतो. माणसाच्या जन्मकुंडलीवर ग्रहांच्या गतीचा जसा परिणाम होतो ना, जसे की मंगळ, शनी, राहू, केतू, चंद्र, सूर्य, म्हणून याला चांद्रमास असंही म्हणतात बरं का. हा चांद्रमास चंद्र सूर्याच्या गतीत फरक पाडतो, पण याच गतीचाही पलटत्या वातावरणावर अनिष्ट परिणाम होतो बरं का. मग तो होऊ नये म्हणून या महिन्यात व्रते व पुण्यकारक कृत्ये करावी असे शास्त्रकार सांगतात. या महिन्यात अवचित भोजन करावे. म्हणजे बिनबुलाये नाही. अकस्मात एखाद्याच्या घरी जेवायला जावे. नक्त करावे म्हणजे दिवसा न जेवता फक्त रात्रीच्या पहिल्या प्रहरी जेवणे. एक भुक्त करणं म्हणजे दिवसा एकदाच जेवणे. याशिवाय आणखी बरंच काही करून आपल्याला पदरात पुण्य पाडून घेता येईल बरं का. म्हणजे काय काय करायचं हो? सांगते. अखंड नामजप करावा, जेवताना बोलू नये, त्यामुळे पापक्षालन होतं आणि आत्मबळी वाढतं. दीपदान करावे, त्याने लक्ष्मी प्राप्त होते. महिनाभर रोज तांबूल म्हणजेच विडा दक्षिणा दिल्यास सौभाग्य प्राप्त होते. गोपूजा करून गोग्रास घालावा. संपूर्ण महिनाभर दान करणे शक्य नसल्यास शुक्ल व कृष्ण द्वादशी, कृष्ण अष्टमी, चतुर्दशी आणि अमावस्या या दिवशी तरी दान नक्कीच करावे. अधिकाची पोथी सुद्धा वाचा. तसंच या महिन्यात सुवासिनी आपली जोडवी बदलतात बरं का. म्हणजे आहे त्यात भर घालून नवीन करतात. हे किती छान ग. हो. आणि या काळात विवाह, उपनयन, गृहप्रवेश करू नये. पण मला एक कळत नाही की हा अधिक महिना अस्तित्वात आला कसा आणि कुठून. त्याचं असं झालं की त्रिपुरासूर राक्षसाने एकदा 3 लोकांचा नाश केला. देवदेवता सुद्धा पराभव करू शकले नाही. मग ब्रह्मदेवाने त्यांना भगवान विष्णूंची मदत घ्या असा सल्ला दिला. मग त्यांनी वराह रूप घेऊन राक्षसांचा वध केला. त्यानंतर 4 महिने भगवान विष्णू ध्यानच करायचे. त्यांच्या अनुपस्थितीत देवदेवतांना विश्वाच्या कल्याणाची काळजी वाटू लागली. त्यांनी हे अंतर भरून काढण्यासाठी अतिरिक्त महिना निर्माण करण्याची देवाला विनंती केली. अशा प्रकारे चांद्रमासाची निर्मिती झाली. पण मी म्हणते या महिन्यात जावायला चांदीचे ताट व निरंजन द्यायचे असे का? त्याचं असं आहे की लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय म्हणून द्यायचे. अगं पण जावयाला देतो ना आपण. आपण बायका स्वतःहून काहीच घेत नाही. जे नवऱ्याचं असतं तेच बायकोचं असतं ना. म्हणून नारायणाला दिले की ते लक्ष्मीला मिळतेच. ती त्याची आरामगिरीच असते ना. जेव्हा आपण चांदीचं निरंजन जावायला देतो ना, तेव्हा योग, राहू, केतू, शनी या ग्रहांचे अनिष्ट परिणाम होत नाही. म्हणूनच लेक जावायला या महिन्यात जेवायला बोलवून छान छान जेवण देऊन 30 म्हणजेच 33 अनारसे चांदीच्या ताटात ठेवून त्यावर चांदीचं निरंजन लावून मुलीची ओटी भरून लक्ष्मीनारायणाला प्रसन्न करून घ्यावे. तसंच या
पुरुषोत्तम मासात लक्ष्मीनारायणाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणखी बरंच काही करता येईल. काय काय करतात तू? या पुरुषोत्तम मासात स्तोत्र वाचून विष्णू सहस्रनाम घ्यावं. कारण हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे. हे 5 घटक म्हणजे जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी हे त्यात येतात आणि त्यांच्या स्वभावानुसार हे घटक प्रत्येक सजीवाचं स्वरूप कमी अधिक प्रमाणात संतुलित करतात. अधिक मासातील सर्व धार्मिक कृती, चिंतन, ध्यान, योग इत्यादीद्वारे साधक आपल्या शरीरात असलेल्या 5 घटकांमध्ये संतुलन प्रस्थापित करतात. या संपूर्ण महिन्यात धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगती व पवित्रतेमध्ये गुंतलेली असते. त्यामुळे ही सगळी व्रत या अधिक मासात नक्की करावी. पण अध्यात्म म्हणजे काय नेमकं? म्हणजे आधी आत्मा त्याला संतुष्ट करायचे, दुसऱ्याच्या आत्म्यानंतर स्व आत्मा संतुष्ट करणे म्हणजे अध्यात्म. वरिष्ठांच्या प्रती आदरभाव व कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे, कोणालाही त्रास होऊ नये असे वागणे, वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता आली पाहिजे, वा, किती छान. आपले काम प्रामाणिकपणे करून सामाजिक व कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे. अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशुपक्ष्यांवर प्रेम करणे, निरपेक्ष सत्कर्म करीत राहणे म्हणजे अध्यात्म. ही अध्यात्माची व्याख्या आहे का? हो, ही खरी अध्यात्माची व्याख्या. या महिन्यात भागवत सप्ताहाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. भागवत सांगून शुकमुनींनी परीक्षित राजाला मोक्ष प्राप्ती करून दिली. म्हणून या भागवत कथा श्रवण आणि वाचन करणाऱ्यांना मोक्ष प्राप्ती होते. 33 मेहून जेवायला घालणं हे पण खूप पुण्याचं काम आहे बरं का. कोणीतरी म्हटलंच आहे ना की दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. थोडक्यात काय तर अध्यात्म म्हणजे साधं, सोपं, सरळ आणि निर्मळ असणं, दिसणं व वागणं होय. अच्छा, अशा प्रकारे अधिक मासादरम्यान केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्येक व्यक्ती दर 3 वर्षांनी स्वतःला आतून बाहेरून स्वच्छ करते आणि परत पवित्रता प्राप्त करून घेते, नवीन ऊर्जेनं भरलेली असते. असं म्हणतात की या काळात केलेल्या प्रयत्नांनी आपल्या कुंडलीतील सगळे दोषही नाहीसे होतात बरं का. हे खरंय बरं का. हो, हे प्रेम पुरस्कर वायना अर्पित से प्रभु से चरणी मागते पदर पसरोनी दे भक्ति तुझी दिन रजनी अग दैन्य दुःख दे हरुनी सौभाग्य अखंडित राहो मी शरण तुझ्या पद कमला कलिमल हरी भव तरण्याला, कलिमल हरी भव तरण्याला. खरं म्हणजे या महिन्यात गहू, तांदूळ, बार्ली, मूग, तीळ, बथुआ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, चिंच, सुपारी, फणस, मेथी हे सर्व पदार्थ जास्त प्रमाणावर खावे. पण काय खाऊ नये ते मी सांगते. माहिती आहे का? हो. मांस, मध, तांदळाचं पाणी, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळं अन्न, मादक पेय यांचं सेवन चुकूनही करू नये. मला एक प्रश्न पडलाय की काळे उडीद निषिद्ध का मानतात? मी सांगते. आयुर्वेदानुसार 1 किलो मांसात जे घटक द्रव्य म्हणजे प्रोटीन, व्हिटॅमिन असते ते सर्व घटक 1/2 किलो उडदामध्ये असतात. मांस म्हणजे निषिद्ध म्हणून उडीद पण निषिद्धच आहे असे मानतात. या यवतिक मासाची हिरण्यकश्यपूची एक सुंदर कथा पण आहे बरं का. नवीन आहे कोणती ग? सांग ना लवकर. हो ग, सांगते. हिरण्यकश्यपूने
वरदान प्राप्त करून घेतलं होतं की त्याचं मरण कोणत्याही स्त्री, पुरुष, प्राणी, देवता किंवा राक्षस यांच्या हातून व्हायला नको. रात्री किंवा दिवसाही त्याला मरण नको होतं. अस्त्र किंवा शस्त्रानेही त्याला मरण यायला नको. तसेच 12ही महिन्यातल्या कोणत्याही महिन्यात सुद्धा त्याला मरण नको होतं. तर अशा या वरदानाप्रमाणे तो स्वतःला अमर समजू लागला होता. तेव्हा भगवान विष्णूंनीच नरसिंहाचा अवतार घेऊन एका संध्याकाळी एका उंबरठ्यावर बसून आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं आणि या हिरण्यकश्यपूला या अधिक महिन्यातच ठार केलं. तुम्हाला हे माहिती का की फक्त अधिक महिन्यातच मुलगी आईची ओटी भरते? माहीत आहे ग, पण का ते नाही माहीत. जसा जावयाचा मानपान सासूने करायचा असतो, अगदी तसेच या महिन्यात विवाहित मुलीने आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरायची असते. तसेच आईला साडी देऊन तिचा सन्मान करायचा असतो. एरवी मुलीने आईची ओटी भरू नये. का ग? कारण ती आईच्या ओटी पोटात स्वतःच असते. तसेच सासूने आपल्या मुलाला लग्नात सोन्याच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वखुशीने दिलेली असते. तेव्हा सुनेने सासूची ओटी भरू नये. मात्र अधिक म्हणजे संसर्प मासामध्ये आईची ओटी नक्की भरावी. अगं, सासूने जरी आपल्या मुलाला त्याच्या गृहस्थाश्रमीच्या सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरी घातला असला तरी मुळात सून तिच्याच घरी आलेली असते. पण मुलीच्या आईने मात्र सर्वात मोठं योगदान दिलेलं असतं, सर्वात मोठं दान केलेलं असतं, ते म्हणजे कन्यादान. कन्यादान करून तिने मोठा त्याग केलेला असतो. इतर मासात सूर्य जसा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमित होतो, प्रवेश करतो, तसंच एका राशीतून पुढच्या राशीत तो कधी संक्रमित होत नाही. कुठल्याही राशीशी त्याचा संपर्क येत नाही आणि म्हणून हा संसर्प मास असतो. पण माझी मुलगी माझी ओटी कशी मिळणार ग? असं काही नसतं ग. आई ही आईच असते. विधवा किंवा सखवा नसते. मुळात कन्यादान करून तिनं फार मोठं त्याग केलेलं असतं. म्हणून आई ही खूप पुण्यवान स्त्री असते. तिच्याच नवऱ्याचा अंश रक्त तिच्या मुलीमध्ये वाढत असतो. याच अंशाचा व रक्ताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईची ओटी मुलीने भरावी. ज्या स्त्रीला मुलगी असते तिने कन्यादान केलेले असते, ती कधीच विधवा होत नाही. म्हणून थोडं अधिक पुण्य मिळवण्यासाठी मुलीने आपल्या आईची ओटी भरावी. पूर्वी लोक या मलमासात म्हणजेच पुरुषोत्तम मासात कोणताही मंगल कार्य किंवा काम्यव्रते इत्यादीचा त्याग करत होते, म्हणजे करत नव्हते कुठली गोष्टी. त्यामुळे या मासाला म्हणजे मलमासाला इहलोकात अनेक निर्वचनांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे तो व्यथित होऊन दुःखी झाला आणि तो मास मानवी रूप धारण करून दुःख करू लागला. अपमानाने, दुःखाने तो मूर्छित पडला. मग त्याला एक उपाय सुचला. पुन्हा शोक करू लागला. पुन्हा मग त्याला एक उपाय सुचला की आपण श्रीहरीला शरण जाऊन त्यांनाच आपलं दुःख सांगावं. असं वाटून तो स्वतःच नारायणांकडे गेला. तिथे जाऊन त्याने रत्नजडित सिंहासनावर बसलेल्या वैकुंठनाथाला नमस्कार केला आणि आपली हीनहीन अवस्था सांगून करुणा भागली. त्याबरोबर त्याने त्या देवाची स्तुतीही केली. तेव्हा श्रीहरी म्हणाले की वैकुंठात दुःखाला स्थान नाही, मग तू का रडतोस? मलमासाने स्वतःचा अपमान कसा होतो ते सांगितले. तेव्हा श्रीहरी म्हणाले की रडू नकोस, आजपासून लोक तुला माझ्या नावाने म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतील. अनेक ठिकाणी या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. कारण नियमानुसार सुरू कालगणने आडमुठ्यासारखा मध्येच आलेल्या धोंड्यासारखा तो येतो. धोंडे हा एक खाद्यपदार्थ पण आहे बरं का. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ करतात ना, त्याला दिंड म्हणतात. पण तेच मराठवाड्यात लाडूसारखे गोल वळून उकडवले जातात.
आणि हा नैवेद्य जावयाला आग्रहाने खायला घातला जातो. त्याच्या रूपाने तो नारायणाने स्वीकारला असे मानतात. असा हा अधिक मास म्हटल्यावर की प्रत्येक स्त्रीमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो. महिनाभर वेगवेगळ्या प्रकारची 33 फुले वाहून ती श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करते. विष्णूच्या 33 अवतारांची नावे रोज वाचल्याने किंवा ऐकल्याने सुद्धा खूप पुण्य मिळतं बरं का. विष्णूचे तर 10च अवतार आहेत ना, मग हे 33 कुठून आले? अवतार 10 आणि नावे 33. अगं 33च अवतार आहेत ते. असे विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरी, कृष्ण, अधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपू, अनिरुद्ध, त्रिविक्रम, वासुदेव, जगद्योनी, अनंत, विश्वाक्षी, भूषण, शेषशायिनी, संकर्षण, प्रद्युम्न, दैत्यारी, विश्वतोमुख, जनार्दन, धारावास, दामोदर, मघर्जन आणि श्रीपद. कृष्ण हा भगवान विष्णूंचा 8वा अवतार. जेव्हा विष्णूंना विचारले गेले की तुम्हाला जाई, मोगरा, गुलाब अशी कोणती फुले पाहिजे, तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की यातील कोणतीही फुले मला नको, मला फक्त ती 8 फुले हवी. ती फुले कोणती याचे संस्कृत श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. अहिंसा प्रथमं पुष्पं, अहिंसा प्रथमं पुष्पं, पुष्पं इंद्रिय निग्रहं, पुष्पं इंद्रिय निग्रहं, सर्वभूतदया पुष्पं, सर्वभूतदया पुष्पं, क्षमा पुष्पं विशेषता, क्षमा पुष्पं विशेषता, ध्यानं पुष्पं दानं पुष्पं, ध्यानं पुष्पं दानं पुष्पं, योग पुष्पं तथैव च, योग पुष्पं तथैव च, सत्यं अष्टोदकं पुष्पं, सत्यम् अष्टोदकं पुष्पं, विष्णु प्रसिद्धं करेत्. विष्णु प्रसिद्धं करेत्. अहिंसा प्रथम पुष्प म्हणजे जाणून बुजून किंवा अजाणतेपणी कोणाचीही हिंसा करू नका. दुसरे पुष्प इंद्रिय निग्रह. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा. मला हे हवे, माझ्याकडे ते नाही असे म्हणू नका. समाधानी राहा. तिसरे पुष्प भूतदया. सर्व सजीवांबद्दल दया आणि करुणा बाळग. चौथे पुष्प क्षमा. स्वतःचा अपमान किंवा चूक करणाऱ्यांनाही क्षमा करावी. पाचवं पुष्प ज्ञान. आत्मज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. 6वे पुष्प तप. आत्मसंयमन आणि कठीण परिस्थितीतही नीतिमत्तेने राहायला हवे. 7वे पुष्प ध्यान. ईश्वराच्या स्वरूपाचे सतत चिंतन करावे, ध्यान करावे. 8वे पुष्प सत्य. नेहमी सत्य बोलावे. सत्य बोलून एखाद्या वेळी एखाद्याचं मन दुखावलं तरी चालेल, पण असत्य बोलून कोणाच्या मनातून कायमचं उतरू नका. खरंय गो, बरोबर. तर ही 8 पुष्पे भगवान विष्णूंना अर्पण करून आपण प्रसन्न करून आपण आपल्या पदरी काही पुण्य पाळू शकतो. एकंदरीत खरे पाहता अधिक मास ही पूर्ण भौगोलिक घटना आहे, परंतु या घटनेचे संदर्भ आपल्याला पुराण काळापासून सापडतात. भौगोलिक तथ्ये, पुराण कथांची पार्श्वभूमी अनुसरणाऱ्या लोकजीवनातील काही प्रथा, परंपरा यांच्या सुंदर विविधता पाहावयास मिळतो. सिद्धांत शिरोमणी ग्रंथात भास्कराचार्य सांगतात की चांद्रोदी मासो असंक्रांतः. अधिक मास नक्की कशाला म्हणतात, तर ज्या महिन्यात सूर्य रासच बदलत नाही. प्रत्येक महिन्यात सूर्य कोणत्या तरी राशीत जात असतो. आपल्याला मकर राशीत सूर्य साधारण 14 ते 15 जानेवारीला जात असतो हे माहीत आहे. प्रत्येक महिन्यात सूर्य रास बदलतो, पण असा कुठला तरी मराठी महिना येतो की ज्यात सूर्य रासच बदलत नाही.
असंक्रांत मास त्यालाच म्हणतात. म्हणून गर्गसंहितेत असं म्हटलं आहे की अमावस्या वयम्यत्र सूर्य संक्रांतीपर्यंत अधिक मासस्य विज्ञयो मासं शुद्धार्थे उत्तरा. म्हणजे 2 अमावस्यामध्ये सूर्य रासच बदलत नाही. तो महिना म्हणजे अधिक. ह्या वर्षी ज्येष्ठ महिना अधिक आला आहे. 21व्या शतकातील अध्यात्म म्हणजे शरीराला थोडा ताण पडेल, मनाला थोडे आवरावे लागेल. अशी व्रते केल्याने इच्छाशक्ती वाढते. मन व शरीराला काही चांगल्या सवयी लावण्यासाठी दिलेल्या प्रथा आहेत असं आपण म्हणू शकतो. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे एखादी गोष्ट महिनाभर न चुकता केली तर त्याला सवय होते असे पाश्चात्य लोक शिक्षक कळकळीने सांगतात. ती सोय अधिक मासाच्या व्रताने करून दिली आहे. दर अधिक महिन्यात नवीन व्रत घ्यावे, ते मनोभावे पाळावे आणि जन्मभर सवय म्हणून त्यातील एक रत्न जळून घ्यावे. हेच या व्रताचे व अधिक मासाचे महात्म्य आहे. हिंदूंचे सणवार व्रतवैकल्ये यामधून भारतीय संस्कृतीचे दर्शन तर घडतेच, परंतु हे सर्व म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नसून याबरोबर काही सामाजिक व पर्यावरणीय संदेश दिले जातात. या सर्व गोष्टीमागे एक पारमार्थिक नैतिक अधिष्ठान असते. परमेश्वरावरील श्रद्धा बळकट करून ते आपले जीवन एक उच्च पातळी गाठते. आजच्या काळात म्हणजे सध्या धर्माचरण किंवा धार्मिक कार्य यांच्या संकल्पना बदलल्या आहेत. अशा वेळी अधिक महिन्यानिमित्त 30 बत्तासे किंवा अनारशाचं वाण आपण गावायला देत राहिलो किंवा 33 मेहून जेवायला घात राहिलो. जे सदन आहे, जे आपल्या परिचयाचे आहे, अशांना जर आपण दान देत राहिलो, जेवण देत राहिलो तर ते का अधिक पुण्याचे अधिकारी आपण होणार आहोत का? अजिबात नाही. तर हा अधिक महिना म्हणजे 3 वर्षाच्या महिन्यांच्या कालावधीनंतर कालगणनेत धरला जातो असं त्याचं मुख्य प्रतीक आहे. आणि अधिक महिना निमित्ताने केलेल्या सर्व व्रतात गोरगरीब गरजू लोकांना सत्पात्री अन्नदान वस्त्रदान महत्त्वाचे मानले गेले आहे. अशा वेळी 30 या संख्येने अन्नपदार्थ आपण घटघट मेरा साई रमता असे म्हणून गोरगरिबांच्या मुखी घालू शकलो तर ते अधिक औचित्यपूर्ण होईल. तसेच अनाथाश्रमात वृद्धाश्रमात देणगी म्हणून दिली तर ते आपल्या कुवतीनुसार समाज ऋण फेडल्यासारखे होईल. शेवटी धर्म म्हणजे तरी काय? धारयति सो धर्म. हा जो समाज धारणा करतो, जो धर्म समाज टिकवून ठेवतो, शिक्षणाच्या वाटेवर ज्ञानाच्या वाटेवर समाजाला पुढे नेतो तो खरा धर्म. पण मित्रहो, 30 ही संख्या प्रतिकात्मक आहे. 33 लोकांचा खर्च केला म्हणजेच अधिकाचं पुण्य मिळते असे नाही. एका जरी विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मनोभावे विकल्प न आणता आपण मदत केली तरी ते त्या विश्वरूप भगवान विष्णूपर्यंत नक्कीच पोहोचेल. आपण अधिकस्य अधिक फलम या उक्तीचा वेगळ्या अर्थाने अनुभव घेऊ शकू. शेवटी समर्थ म्हणतात तेच खरं. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी. या कारणे तोषवावी कोणीतरी काया. या कारणे तोषवावी कोणीतरी काया. सत्य संकल्पाचा दाता भगवंत हाही अनुभव आपल्याला देईल. अधिकाचा मज कंटाळा तुम्हा संगती गोपाळा. अधिकाचा मज कंटाळा तुम्हा संगती गोपाळा. काय नाही तुम्हा पाशी पुरुषोत्तम कला निराशी. काय नाही तुम्हा पाशी पुरुषोत्तम कला निराशे. असे मानवाशी भूषण, असे मानवाशी भूषण. मावेल जेवढं ओंजळीतं तेवढंच घ्यावं भरून. मावेल जेवढं ओंजळीतं तेवढंच घ्यावं भरून. कृतार्थ व्हावं सहज ओंजळ रीती करून. कृतार्थ व्हावं सहज ओंजळ रीती करून. वा, फारच सुंदर.
एकंदरीत पुरुषोत्तम मास हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. चला तर मग आपणही या मासात सांगितलेली सगळी व्रते, वैकल्य, भागवत कथा श्रवण, महात्म्य, विष्णू सहस्त्रनाम श्रवण यासारख्या पवित्र कर्मांनी 84 लक्ष योनी पार करून मिळालेल्या या मानव जन्माचा आपण सगळे मिळून उद्धार करून घेऊ. अधिक मास आहे पावित्र्याचा, पुण्यकर्माच्या साठवणीचा. अधिक मास आहे पावित्र्याचा, पुण्यकर्माच्या साठवणीचा. व्रत वैकल्ये सांख्यिकी शास्त्राचा, याचे असे भूषण मानवाचे. व्रत वैकल्ये सांख्यिकी शास्त्राचा, याचे असे भूषण मानवाचे. ह्या ओंजळीत भरुनी पुण्ये भूतार्थ व्हाल सहजगत्या तुम्ही. ह्या ओंजळीत भरुनी पुण्ये भूतार्थ व्हाल सहजगत्या तुम्ही. पापांची ओंजळ रीती करून या दिव्य पुरुषोत्तम मासी, या दिव्य पुरुषोत्तम मासी. हिंदू धर्माच्या उन्नतीचा मार्ग स्वीकारून हिंदू धर्माची पताका उंच करूया आणि ह्या कलियुगात आपणच याची कृती आणि प्रचार करूया. अत्याचार, स्त्रियांची निर्वंसना, व्यभिचार चाललेला आहे. त्या पापकर्माला तिलांजली देऊन सर्व हिंदू एकसंघ होऊन आत्मनिर्भर बनूया. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला पूर्णत्वास नेऊया आणि म्हणूनच यासाठीची सुरुवात या अधिक पुरुषोत्तम मासापासूनच करूया आणि म्हणूया कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मासात मास, श्रेष्ठ मास, पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम मास. विष्णू आत्मन परमोत्तात्मन परमेश्वर विष्णू, भूतात्मन लोकात्मन सर्वात्मन विष्णू, भूतात्मन लोकात्मन सर्वात्मन विष्णू, कालात्मन बोधात्मन देवात्मन विष्णू, कालात्मन बोधात्मन देवात्मन विष्णू, प्राणात्मन ज्ञानात्मन रक्षात्मन विष्णू, प्राणात्मन ज्ञानात्मन रक्षात्मन विष्णू. जय देव जय देव जय पुरुषोत्तम विष्णू, पावन परम परात्पर परमेश्वर विष्णू. जय देव जय देव. सृष्टी स्थिती लय कारण भयहारण विष्णू, सृष्टी स्थिती लय कारण भयहारण विष्णू, निज रूप पैक विहारण तमहारण विष्णू, निज रूप पैक विहारण तमहारण विष्णू, शरणागत वरदायक जलशाहीन विष्णू, शरणागत वरदायक जलशाहीन विष्णू, विश्वव्यापक विधिहरत महारण विष्णू, विश्वव्यापक विधिहरत महारण विष्णू. जय देव जय पुरुषोत्तम विष्णू, पावन परम परात्पर परमेश्वर विष्णू. जय देव जय देव. विश्वेश्वर विश्वंभर वामनवर विष्णू, विश्वेश्वर विश्वंभर वामनवर विष्णू, दामोदर सुंदर तन दानवहर विष्णू, दामोदर सुंदर तन दानवहर विष्णू, गोवर्धनधर गोपी गोरक्षक विष्णू, गोवर्धन धन गोपी गोरक्षक विष्णू, श्रीकर श्रीधर श्रीवर श्रीशंकर विष्णू, श्रीधर श्रीधर श्रीवर श्रीशंकर विष्णू. जय देव जय पुरुषोत्तम विष्णू, पावन परम परात्पर परमेश्वर विष्णू.